11वी केमिस्ट्रीमध्ये आज आपण नवीन चॅप्टर सुरुवात करत आहोत। त्या चॅप्टरचं नाव आहे अडसॉर्प्शन अँड कोलाइड्स। टाका चॅप्टरचं नाव अडसॉर्प्शन अँड कोलाइड्स। ज्याच्यामध्ये सुरुवातीला एक 3 डेफिनेशन आहेत। अबसॉर्प्शन, ॲडसॉर्प्शन आणि सॉर्प्शन, फक्त SORPTION। अब AB, अड AD, दोन्ही मधला फरक कळत नाही, कारण उच्चार करताना दोन्ही पण सारखेच वाटतात आपणाला। कोणत्या कोणत्या डेफिनेशन आहेत? अबसॉर्प्शन, अडसॉर्प्शन, तर त्याच्यासाठी मी तुम्हाला काही उदाहरण सांगणार आहे, ते ऐका म्हणजे लक्षात येईल तुम्हाला। अबसॉर्प्शन आणि ॲडसॉर्प्शन कोणाला म्हणायचं? एक स्पंजचा तुकडा आहे आणि तशाच आकाराचा एक दगड आहे। मी स्पंज एका हातात घेतलो आणि दगड दुसऱ्या हातात घेतलो आणि दोन्ही पाण्यात बुडवलं 1-2-3 मिनिटासाठी आणि काढून बाजूला ठेवलं। कळालं मी का म्हणलो ते? मी स्पंज एका हातामध्ये आहे, दगड एका हातामध्ये आहे, दोन्हीही मी पाण्यात बुडवलं, एखादा मिनिट ठेवलो पाण्यामध्ये तसंच आणि बाजूला काढून ठेवलो, तर मला ते पाणी आणि स्पंज, पाणी आणि दगड यांच्यामध्ये काय रिलेशन झालं हे जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही काय सांगाल? पाणी हे त्या स्पंज मध्ये सगळीकडे थ्रू आउट सेम डिस्ट्रीब्यूट होते, बरोबर आहे? आणि दगडाच्या बाबतीमध्ये पाणी हे फक्त सरफेसवरच राहतंय, मध्ये प्रत्येक मॉलिक्यूल पर्यंत जात नाही। जे स्पंजच्या बाबतीत घडलं त्याला म्हणा अबसॉर्प्शन, आणि जे दगडाच्या बाबतीत घडलं त्याला म्हणा ॲडसॉर्प्शन। बघा, the uniform distribution of one substance through the body of another substance म्हणजे कोण? युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन ऑफ वन सबस्टन्स म्हणजे वॉटर, थ्रू द बॉडी ऑफ अनदर सबस्टन्स म्हणजे कोण? स्पंज। सगळीकडे सारख्या प्रमाणात पाणी विभागलं जाते। The uniform distribution of one substance throughout the body of another substance is known as absorption. दूसरा है the accumulation. accumulation म्हणजे धार वदल्यावरच फक्त, म्हणजे आपण अकमंडेशन म्हणतो,
लॉजसाठी वापरलेला शब्द असतो. म्हणजे लॉजवर आपण एखाद्या दिवसासाठी 2 दिवसासाठी राहतो आपण, म्हणजे परमनंट नाही. द अक्युमुलेशन ऑफ वन सबस्टन्स ऑन द सरफेस ऑफ अनादर सबस्टन्स. काय? अक्युमुलेशन ऑफ वन सबस्टन्स ऑन द सरफेस ऑफ अनादर सबस्टन्स इज नोन ॲज ॲडसॉर्प्शन. अगोदर या दोन्ही गोष्टी कळाल्या का? कळालं काय? बघा, पहिला द युनिफॉर्म म्हणजे सारख्या प्रमाणात, डिस्ट्रीब्युशन ऑफ वन सबस्टन्स थ्रू द बॉडी ऑफ another substance is known as absorption. What about adsorption? The accumulation of one substance on the surface of another substance is known as adsorption. बरोबर. आता सॉर्प्शन कुणाला म्हणायचं बघा. एक मिनिट. गुलाबजामुन माहिती आहे सगळ्याला. गुलाबजामुन आपण तयार केला, तळल्यानंतर आपण त्या पाकात टाकतो, बरोबर आहे, आणि थोडा वेळ जाऊ देतो, एखादा 10-12 तास, की ते पूर्ण त्याच्यामध्ये भिजले पाहिजेत म्हणतो, बरोबर आहे. सुक्का गुलाबजामुन सांगत नाही बरं का मी, पूर्ण ह्याच्यातल्या. ते गुलाबजामुन जर तुम्ही काढलं तर तुम्हाला असं दिसतंय की ते पूर्ण वरी बी पाक असतो आणि पूर्ण मध्ये पण पाक गेलेला असतो, बरोबर आहे. याला म्हणतात सॉर्प्शन. पुढे या. सॉर्प्शन, SORPTION, द phenomenon in which both absorption and adsorption takes place simultaneously, म्हणजे एकाच वेळी, is known as सॉर्प्शन. आलं का लक्षात? गुलाबजामुन पूर्ण पाकात भिजलेला असं ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस आपणाला असं दिसून येते की पाक हा पूर्ण डिस्ट्रीब्यूट झालेला आहे मध्ये, आणि त्याच्या वरल्या लेअरला बी आहे. म्हणजे दोन्ही गोष्टी घडल्या तिथं. कोणत्या कोणत्या? अबसॉर्प्शन पण घडलं, ॲडसॉर्प्शन पण घडलं, तर त्याला का म्हणायचं? सॉर्प्शन. एकदा तिन्ही डेफिनेशन सांगतो आणि मग लिहून देतो. बघा, पहिली अबसॉर्प्शन, द युनिफॉर्म डिस्ट्रीब्यूशन ऑफ वन सबस्टन्स throughout the body of another substance is known as absorption. Adsorption कुणाला म्हणायचं बघा? The accumulation of one substance on the surface of another substance is known as adsorption. आणि धडा ह्याच्यावर अवलंबून आहे, ह्याच्यावर नाही. धड्यामध्ये काय आहे सगळं, बरोबर. म्हणजे कुण्या डेफिनेशनवर? द अक्युमुलेशन ऑफ वन सबस्टन्स ऑन द सरफेस ऑफ अनादर सबस्टन्स इज नोन ॲज. व्हॉट अबाउट सॉर्प्शन? The phenomenon in which both absorption and adsorption takes place simultaneously is known as. कोण सांगते तिन्ही डेफिनेशन? इकडं आहे का? अजून एकदा सांगतोय का? कोणाला सांगता येते का? बघा, अबसॉर्प्शन.
The uniform distribution of one substance throughout the body of another substance is known as absorption. Adsorption, the accumulation of one substance on the surface of another substance is known as adsorption. The phenomenon in which both absorption and adsorption takes place simultaneously is known as absorption. कळालं का सगळ्याला? हा, कोण सांगते? सांगा गोरे. The uniform distribution of one substance throughout the body of another substance is called absorption. The accumulation of one substance on the surface of another substance is called adsorption. The phenomenon in which absorption and adsorption takes place simultaneously is called absorption. कळालं? सांगा. The uniform distribution of one substance throughout the body of another substance is known as absorption. The accumulation of one substance on the surface of another substance is known as adsorption. The phenomenon in which both absorption and adsorption takes place simultaneously is known as sorption. The uniform distribution of one substance throughout the body of another substance is known as absorption. The accumulation of one substance on the surface of another substance is known as adsorption. The phenomenon in which absorption and adsorption occur simultaneously is called sorption. Takes place simultaneously. लिहा. द पहिलं लिहा, हेडिंग टाका. अबसॉर्प्शन इन्व्हर्टेड कॉम्यातल्या द युनिफॉर्म डिस्ट्रीब्यूशन ऑफ one substance throughout the body of another substance is known as absorption. Adsorption टाका हेडिंग. The accumulation of ACCUMALATION
accumulation of one substance on the surface of another substance is known as adsorption. खाली टाका sorption. The phenomenon in which both absorption and adsorption takes place simultaneously is known as sorption. adsorbent आणि adsorbate हे दोन गोष्टी बघायच्या. adsorbent आणि adsorbate बघायचं आहे. जे मोठ्या प्रमाणात असतंय आणि ज्याच्या सरफेसवर adsorption होतंय म्हणजे दगड. आपण घेतलेल्या उदाहरणामध्ये त्याला म्हणलं जातंय adsorbent. म्हणजे दगड हा ॲडसॉर्बेंट आहे आणि ज्याचा लेअर त्याच्यावर असतो त्याला का म्हणायचं ॲडसॉर्बेंट ॲडसॉर्बेट. येते का लक्षात? ॲडसॉर्बेंट कोण? दगड. आपण घेतलेल्या उदाहरणामुळे सांगला मी तुम्हाला. आणि ॲडसॉर्बेट कोणतं? पाणी त्याच्यावर आला. बरोबर आहे का? जे मोठ्या प्रमाणात असतंय आणि ज्याच्या सरफेसवर ॲडसॉर्प्शन ही क्रिया घडते त्याला का म्हणा ॲडसॉर्बेंट. आणि जे एखाद्या सबस्टन्सच्या सरफेसवर ॲडसॉर्प्शन होऊन ॲडसॉर्ब होतंय त्याला का म्हणा ॲडसॉर्बेंट. आता या भिंतीला रंग मारलेला आहे, हे ॲडसॉर्प्शन प्रक्रिया आहे कारण फक्त वरल्या सरफेसवरच आहे. बरोबर आहे? हा मारलेला रंग म्हणजे ॲडसॉर्बेट आहे आणि ती भिंत म्हणजे काय ॲडसॉर्बेट. कळालं? लिहा. ॲडसॉर्बेंट टाका अगोदर. द मटेरियल or a substance
present in the bulk. Comma, on the surface of which adsorption takes place. Is called adsorbent. Adsorbate काढा. The substance getting adsorbed on the adsorbent, बरोबर का? On the adsorbent is called adsorbate. हेडिंग टाका. डिसॉर्प्शन एक आहे, DESORPTION. डिसॉर्प्शन. ते दगड पाण्यात भिजवून काढल्यानंतर काही वेळानंतर ते पाणी त्याच्यावर निघून जाऊन कोरडं होणार आहे का नाही सांगा. पाऊस पडल्या पडल्या दगडावर सगळे ओलसर दिसतात, पण काही कालांतरानं ते पुन्हा वाळून जातात, बरोबर आहे का नाही? किंवा आता थोडक्यात समजा तो लावलेला कलर आहे तो निघून गेलेला आहे, बरोबर आहे. लावल्यानंतर जी प्रक्रिया आहे त्याला आपण ॲडसॉर्प्शन म्हणतो. आणि तेच जर निघून जात असेल त्याची उलटी द प्रोसेस ऑफ रिमूव्हल ऑफ ॲडसॉर्ब्ड सबस्टन्स फ्रॉम द सरफेस. काय? द प्रोसेस ऑफ रिमूव्हल ऑफ ॲडसॉर्ब्ड सबस्टन्स ऑन द सरफेस. त्या पृष्ठभागावर ॲडसॉर्ब झालेला सबस्टन्स जर निघून जात असेल तर त्याला का म्हणा? डिसॉर्प्शन. काय म्हणा त्याला? काय सांगा? द प्रोसेस ऑफ रिमूव्हल ऑफ ॲडसॉर्ब्ड सबस्टन्स ऑन द सरफेस. त्या पृष्ठभागावरील त्याला का म्हणा? डिसॉर्प्शन. आलं का लक्षात? द्या. द process of removal of adsorbed substance from the surface is called डिसॉर्प्शन. एकदा वाचा बरं 6च्या 6 डेफिनेशन. अब्सॉर्प्शन, ॲडसॉर्प्शन, सॉर्प्शन, ॲडसॉर्बेंट, ॲडसॉर्बेट आणि डिसॉर्प्शन. 6 डेफिनेशन शिकवलेले आहेत तुम्हाला. आता डिस्टिंग्विश आहे महत्वाचं ॲडसॉर्प्शन आणि अब्सॉर्प्शन मधलं.
हा चॅप्टर अगोदरच खूप लहान आहे, त्याच्यातून बराच भाग वगळलेला आहे, बरोबर आहे. वगळलेला जरी काही भाग असला तरी जे एंट्रन्ससाठी महत्त्वाचं आहे ते घेणार आहे, बरोबर आहे. आणि ज्याचा बिलकुलच काही संबंध नाही ते सोडून देऊ फक्त.